विघ्न विनाशक गणराया थांब 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 मोर्या रे बाप्पा मोर्या रे. एक लाडू फुटला माझ्या रेसिपीला लाईक आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला माहिती असेल, टायटल आणि थंबनेलवरून समजलं असेलच तुम्हाला की आजचा ब्लॉग काय होणार आहे. कारण का आज आपला बाप्पा येणार आहे, तुम्हाला सर्वांना तर माहिती असेलच. आणि मेन म्हणजे साखर चौथीचे बाप्पा म्हणजे काय भरपूर जणांना माहिती नाही आहे. आपल्या गावाला लोकांना सगळ्यांना माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्याने माझा मागचा जो ब्लॉग आहे ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मी त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की साखर चौथीचे बाप्पा म्हणजे जे संकष्टी चतुर्थीला बसतात त्याचं मी पूर्ण एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सर्वात पहिले आपण पहिला हेअर कट करायला मस्त आहे की चला लेट्स गो. जस्ट आता पोहोचलेलो आहे दुकानावरती आणि भावेश पण एकटाच आहे. भाई चला पटापट मस्त की हेअर कट करून घेऊयात आपण. लगेच निघायचं आपल्याला, कारण का दिवसभर बाहेरच आहे. म्हणजे दिवसभर बाहेर, आज घरामध्ये पाऊल टाकला 5-10 मिनिटात लगेच आलो केस कापायला. चला आता पण थोडंसं एक ट्रान्झिशन करू का, सिम्पलमध्ये करतो एकदम, जास्त काय हार्ड नाही करत. सो बघा बघता एकटीच चला म्हणजे जस्ट आता मस्त की केस वगैरे कटिंग करून झाले आहेत. आणि काय माहिती नाही माऊच्या हातात काय जादू आहे भाई, लय चिकन दिसतं. मी लगेच जसे केस कापायला आलो का ते कडक वाटतात माहिती आहे. केस कापल्यावरती एकदम बासच. हेअर कट केल्यावरती काहीतरी वेगळीच भाई फिलिंग वाटतंय, एकदम खतरनाक वाली. चला जातो आता मी फटाफट घरी, कारण का भरपूर सारी काम आपल्या डेकोरेशनची थोडीफार बाकी आहेत. आणि आज आपला बाप्पा सुद्धा आणायला जायचा आहे. जस्ट आता घरी आलेलो आहे आणि आता बघू शकता हे बघा डेकोरेशनची पूर्णपणे तयारी झालेली आहे. आणि या डेकोरेशन पण बघू शकता जो टोटली केलेला आहे गुरुनीच केलेला आहे. सो बघू शकता असं मस्त भारी वाटतंय. नाही मी फक्त काट्या वगैरेच्या म्हणजे जो वरवरचा सामान होता तर फक्त आनंदाचं काम केलं होता. बाकीचं जे होतं सगळं त्यांनीच केलंय. आणि हिचं डेकोरेशन सगळं काम जो भाई दिवस सांगतो का तुम्हाला, दिवसभर नुसतं धावपळच चाललेली आमची. मी तर तिथे सलून मध्ये केस कापताना झोपलो, 2 डुलक्या काढल्या माहिती आहे काय. तर काय नाही ठीक आहे, चला फटाफट जातो मी आणि मम्मी चाललेलं आता परत आपल्या बाप्पाचं सामान थोडंसं फळं वगैरे आणायचं आहे. तर घरी आल्यावरती लगेच मम्मी सोबत जाऊन येतो मी, पटकन फळं वगैरे आणतो, कारण का आपल्याला बाप्पा आणायला जायचं. आणि वाजले बघ किती 6:30 वाजलेले आहेत. तर चला काय नाही फटाफट हे डेकोरेशनचं अजून काय खूप काम थोडंफार बाकी आहे, तर गुरु करून टाकेल ते कम्प्लीट. हे बघा सगळा पसारा बघा कसं आहे बघा, अख्खा घरभर पसारा झालाय पूर्ण. इथे गिफ्ट पॅकिंग वगैरे करत बसलं, काय ना कोण काय ना काय करतच बसला, अख्खा पसार आहे. तर चला मी आणि मम्मी पहिला जाऊन येतो आणि मग नंतरला मग तुम्हाला रेडी वगैरे झाल्यावरती मग आपण बाप्पा आणायला जाऊया मस्त की गणपती बाप्पा मोरया. A few moments later. अरे काय कौशिक गेले आतमध्ये, काकी थांबल्यात तिथं. अरे म्हणजे काकी वाट बघतायत ना म्हणून. तर गाईज आता बसलोय, बाप्पाचा पाठ मस्त आहे की तयार करते बघा, चिकटपट्टी वगैरे लावून. जरा बाप्पा कसं एकदम फॅन्टॅस्टिक वाटतं, फॅन्टॅस्टिक भाई. वर्षातनं एकदा बाप्पा घरी येतो आपल्या. सो खूप जास्त आनंद, खूप जास्त आतून उत्साह होतोय भाई की बाप्पा घरी येतोय. सांगू पण शकत नाही, काय सांगू तुम्हाला, एवढं भारी वाटतं, लय भारी लय भारी. म्हणून बाप्पाला आता बसायला पण मस्त, जसं चंदेरी पाटावरती बाप्पा बसन तसा आपला एकदम गुलाबी सोनेरी चंदेरी याच्यावर बसणार आहे. फुल निस्ता टवका काय बाप्पा आमचा, लय भारी लय भारी. चला फटाफट घेतात लावून, कारण का सगळेजण काय ना काहीतरी काम करत बसतात. भाऊ पण गेलाय खाली, पप्पा पण साऱ्या कामावरती, बहिणी पण 2 जण येत आहे, भाजी वगैरे कापत बसले. आणि मम्मी पण बाकीचे ते साफसफाई आवरावरी करत बसलेले आहे. झाली का वर्ष तयारी कसली गणपती बाप्पाची? झाली तयारी, सुख करता की सुख करता की करता की दुःख हरता, विघ्न विनाशक गणराया, विघ्न विनाशक गणराया. काही मस्त तयारी वगैरे झालेली आहे बघा, बघू शकता कुर्ता वगैरे मस्त की शेअर केलेला आहे, घातलेला एकदम कडक मध्ये. आता चाललेलं आहे बाप्पा आणायला. तर चला मंडळी फटाफट बाप्पाने जातो. काय कधी गणपती आणायला जायचंय, कधी येता तुम्ही? टाइम काय झालाय? ये भगवान क्या जुलूम है. कधी बाप्पा आणायचा?
कुठे आणलाय कुठे नाही आता चेंज झाला तो तिकडे. चला काही बाप्पा आणत चालू आम्ही आता सगळेजण मस्त. भाई बोला हे तुम्हाला सांगू ना हे बोलत नाही काय फक्त गपगप येतात. इथे बोलल्या का तिकडे बोलत नाही बघून बोलतात. भाई फटाके आणले भाई. 5 रुपयाचे फटाके बघू शकता काही एवढे बघा. एका दिवसाची गणपती फटाके बघा. एक मेन माळ दाखवतो. चला तुम्हाला माळ दाखवतो. माळ आता ही बघा एक माळ आणली मस्त. ही बघा 1K ची माळ एकदम कडक मध्ये फोडू आपण एकदम सगळे बाप्पा वगैरे जेव्हा विसर्जनच्या टायमाला फोडू आपण. पण चला आता मस्त की आगमन करत पण बाप्पाचं एकदम कडक मध्ये एकदम बादशाह आगमन करू काय. गणपती बाप्पा तो बघा सापडला आउट मॅन आउट. हा बोलणार नाही. चला काहीच चाललो आता मी मस्त की बाप्पा आणायला. आणि सगळेजण खाली गेले सुद्धा मी एकटाच वरती राहिलो. तर चला फटाफट जाऊया. त्याने आता मस्त की बाप्पाला घेऊन येत आपण थाटा माटात. आणि काय बोलते मम्मी बाप्पाचं कसं आगमन कर एकदम मस्त ना. एकदम मस्त थाटा माटात छान एकदम. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लागली ना मोर्या मोर्या मोर्या. गणपतीचा जय जयकार. गणपती आमचा सुपरस्टार. मोर्या गणपती बाप्पा मोर्या. मंगलमूर्ती मोर्या. बाप्पा मोर्या रे. मोर्या रे बाप्पा मोर्या रे. आवाज थांब रे थांब. गणपती बाप्पा मोर्या मोर्या. एक लाडू फुटला. आता लाडू कमवावर. गणपती बाप्पा बाप्पा गणपतीचा जय जयकार. सकल जगाचा तारणहार तू. या विश्वाचा पालनहार तू. मोदक प्रिय तू मंगलदाता. भक्तांची कामना पुरविता. गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती. तर काय जस्ट आताच बाप्पा घरी आलेला आहे. मस्त हे बघा बघू शकता बाप्पाचं एकदम मस्त आगमन सुद्धा झालेलं आहे. आणि खूप छान. आणि आता आतुरता आहे कधी उद्याची सकाळ होते. आणि मस्त की बाप्पा आपल्या मांडवात बसते. आता चालू घरी वगैरे. तर चला आता पटापट फ्रेश वगैरे होतो मी मस्त आहे की. आणि पहिला जेवायला घेतो कारण का आज दिवसभर सकाळी उठल्यापासून ते काय ना काहीतरी आमच्या सर्वांची धावपळ चाललेली आहे. डाळ देऊ का डाळ. हा डाळ दे. आणि तो काय तो बिरडा पण दे. बिल्डा लय घट्ट डाळ झाले. जाम घट्ट झाले. चालेल दे. भूक लागली जार अशी गुरुला आवडते. जार आता गुरुनी 5 वेळा बिरडा खाल्ला. डाळचा बोलतो बिरडा खाल्ला. आणि 5 वेळा बिरडा खाल्ला.
नाही गुरु, Best आज एकदम जेवण. मस्त बिरडा झालाय. काही नाही, साधा सिंपल बनवलाय, फक्त शेंगदाण्याचं फूट टाकलंय थोडंसं. मम्मी चॅनल बनवणार आहे त्याच्यावरची Guys, रेसिपी आहे. हा, recipe. जेव्हा पण मी हा, मम्मीच्या माझ्या समोर recipe कॅमेरा ला ओपन या. करतो. माझ्या रेसिपीला लाईक आणि शेअर करा हं. A few moments later. जस्ट आता मस्त की जेवण वगैरे माझं करून झाला आणि घरची जी थोडीफार कामं वगैरे होती ती सुद्धा आवरून झाली. तर पाठी बघताय तुम्ही बाप्पाचा मंडप पूर्णपणे रेडी झालेला आहे. फक्त आता बाप्पा बसायचंच बाकी आहे. सर्वजण गेले रूममध्ये झोपायला, पण मी एकटाच बोललो का नाही मी हॉलमध्येच झोपणार बोललो, कारण का बाप्पा आहे बघा बाजूलाच. बाप्पा बाजूलाच आहे, तर बाप्पाच्या अगदी बाजूलाच जाऊन झोपणार आहे मी. म्हणजे सोबतीला बाप्पा असं असेल ना तर असं वाटतं की आपला बोलतो ना एक परम मित्र जो आपल्या सोबतीचा आपल्या कायम सोबत असतो, तसाच बाप्पाच्या रूपामध्ये आहे. तर बाप्पासोबतच झोपणार आहे मी. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग पण मी इथेच एंड करतो, कारण का भरपूर जास्त रात्र पण झालेली आहे आणि मला परत ब्लॉग पण एडिट करायचा आहे. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये राहायला विसरू नका. बाय बाय गाईज.